नाशिक शहरामध्ये छगन भुजबळांच्या वरती विखारी टीका करून राज ठाकरेंनी महापालिकेत सत्ता मिळवली होती, त्याच छगन भुजबळांकरता पाठिंब्याकरता त्यांच्याकडे जावं लागलं। पाठिंबा घेण्याची नामुष्की राज ठाकरेंवर ओढावली। अखेर राजकारणामध्ये कुछ भी हो सकता है याचा प्रत्यय नाशिकच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आलाय। एक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री मफलर गुंडाळून फिरते, चला मागून धरावं आणि आवळावं असं वाटतं माहिती। एकदाच काय ते बांधकाम होऊन जाईल। महाराष्ट्रातले टोल बंद करायचे असेल, पहिल्यांदा कर्नाटकातले आणि गुजरात मधले बंद करून दाखवा। आणि तिकडे कसं चाललंय ते बघ। केंद्र सरकारने आखून दिलेल्या नियमानुसार तिथे टोल वसूल होत आहेत, इथे नाही होत। महाराष्ट्रामध्ये इथे नाही, महाराष्ट्रात असे होत। केंद्र सरकारने सांगितलंय की प्रत्येक टोल हा 80 किलोमीटर त्याचं अंतर असलं पाहिजे। आमच्याकडे का 30 किलोमीटर आणि त्याच्या खाली येतंय। त्यांनी सांगितलं की त्यांची जी मफलर जी आहे, मी नेहमी वापरतो या घशाच्या म्हणून, ही मफलर मागून अशी आवळावी आणि कायमचंच बांधकाम करावं अशा प्रकारचे। आता मफलर आवळल्यानंतर काय होतं पाठीमागून हे लहान मुलाला सुद्धा कळतं। आणि म्हणून मी म्हटलं की ठीक आहे, मी थोडंसं नाही म्हटलं तरी घाबरलेलोच आहे, कारण अशी एक केस जी आहे रमेश केनीची झालेलीच आहे, त्याच्यामुळे मला जरा आणखी सावध राहावं लागेल। राजकारणामध्ये काहीही होतं आणि